रहमतुल्लाहि व बरकातहू। सबका लाख लाख शुक्र अदा करता हूं मैं जो यहाँ पे बड़ी तादाद में तुम सब लोग आए, और अल्लाह का भी रहम व करम हुआ हमारे ऊपर कि इतनी धूप थी कल तक और आज पूरी छाव आई हमारे ऊपर। ये मोर्चे में शामिल हुए सभी दूर दराज से आए, बीड़ जिले में से हमारे सभी भाई, जो भी हमारे मराठा भाई, ओबीसी भाई जिन्होंने हमारा कुछ इंतजाम किया, चाय का, नाश्ते का, पानी का, उनका मैं शुक्रगुजार हूं। मोर्चे में शामिल हुए जो नौजवानों की दिलों की धड़कन बोलते यहाँ पे बीड़ में जो एक आमदार है, वो आज जमीन पे बैठे हुए जो मुसलमानों के रिजर्वेशन के लिए आए थे, उनके लिए तालियां बजाई जाए। जो हमारे मराठा भाई है, जो मराठा क्रांति मोर्चा के समन्वयक है, ऐसे हमारे गंगाधर नाना कालकुटे, इनके लिए भी ताली बजाई जाए। हमारे सीएस यादव साहब, रणवीर काका पंडित, अरुण काका बोंगाने, गणपत अप्पा टोईफोड़े, महेश भैया धांडे और सभी, अशोक काका हिंगे, हाँ अशोक अन्ना रोमन, ये सब लोगों का, किसी का अगर नाम रहेगा तो मैं माजरत चाहता। और हमारे वडोनी के जो हमारे भाई है जिन्होंने हमें को एक मट्ठे का और शरबत का इंतजाम किया था, उनके लिए भी तालियां बजाई जाए। मैं अपनी बात को शुरू करता हूं। जब ये मोर्चा निकालने का तय हुआ था, जब ये मोर्चे की तैयारी शुरू की थी हमने, एक 10-15 दिन का टाइम था हमारे पास। तारीख अनाउंस किए, मैं मेरे टीम के साथ एक जिला दौरे के लिए निकला था। जिले में के सभी मुस्लिम बहुल इलाके, कई सारे हमारे मराठा भाई, ओबीसी भाई, इनकी सबकी मुलाकात लिया मैं। एक माहौल बन गया था। जो ये आरक्षण की लड़ाई थी, ये हक की लड़ाई थी, ये हमको लोगों को, समाज को बताना था। आरक्षण क्यों जरूरी है, आरक्षण से हमारा क्या फायदा होगा, आरक्षण हमको कैसा मिलेगा, इस वास्ते हम जो भी हमारी नुयत थी, हम हमारे भाइयों में बताने के लिए निकले थे। लेकिन अल्लाह ताला का शुक्र हुआ कि ये मोर्चे में एक बड़ी तादाद में लोग शामिल हुए अल्हम्दुलिल्लाह, और सब ने साथ दिया अल्हम्दुलिल्लाह। इसमें हमारा मोर्चा निकालने का मकसद ये था कि आज जो हुकूमत में जो फैसले हो रहे, ये तादाद की बुनियाद पे हो रहे। जैसे कि कुछ दिनों पहले हमारे मराठा भाइयों ने जो मोर्चा निकाला था, मनोज जरंगे पाटिल, इन्होंने उसका लीड किया वो मोर्चे को, लेकिन जो उनके इसमें सरों का समंदर था, वो तादाद बताती थी हुकूमत को कि ये आरक्षण हमारा हक है और हमको मिलना चाहिए। इस वास्ते हुकूमत भी उनके सामने झुकी थी। और जब ये आरक्षण की जब हमने बात चलाई थी, तो आरक्षण क्यों जरूरी है हमको, आरक्षण इस वास्ते जरूरी है जो हमारा आज समाज है, जो एक पिछड़ा है सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिति में, आज समाज की जो हालत है, एक 10-12% जो परसेंटेज जो लोग हैं जो ऊपर के इसमें आते हैं, और मिडिल क्लास के नीचे का जो तबका आता है, वो इन सब चीजों से वंचित है। हमको शिक्षण में आरक्षण होना, हमारे बच्चों को अच्छी तालीम के लिए आरक्षण होना, और आरक्षण में अच्छी तालीम हासिल करने के बाद हमारे बच्चों को नौकरियों में आरक्षण होना। यह हमारी मांग है। ये गरीब मजलूम के लिए जो हमने आवाज उठाई थी, एक कई शहरों के एक अलग तबके में जाओ तुम, मुसलमानों के हालात देखो क्या है आज की। एक जब गरीब मुसलमान रोजी रोटी कमाने का स्थिति जब घर के बाहर निकलता है, तो 500 रुपए रोज कमाने का स्थिति जब बाहर निकलता है, तो जब वो घर को वापस आता तो उसके रोजमर्रा की जिंदगी के वास्ते 1000 रुपए रोज काफी रहता क्या। तो इस वास्ते जब उसकी कुछ जरूरतें पूरी करने की रहती, तो आज कई तरह के कंपनी आए हुए लोन के, कई तरह के बचत गट आए हुए मार्केट में, उनके पैसे उठाता, इसका ले उसको दे, उसका ले इसको दे करता, तो ये सब चीजों से उसका पेट नहीं भरता। जब उसकी औलाद जवान होती तो औलाद को भी बोलता है कि तुझको भी कल से काम पे जाना पड़ेगा। वो औलाद
उसका सीधा फायदा हमारे बच्चों को तालीम में होगा, उसका सीधा फायदा हमारे बच्चों को नौकरियों में होगा। कई सारे कमीशन बने थे, 5 कमीशन बने थे मुसलमानों पे 82 से लेके तो 2013 तक के। क्या बताती है वो रिपोर्टें? वो रिपोर्टें ये बताती है कि मुसलमानों का स्तर दिन ब दिन आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक रूप से नीचे गिरता जा रहा। ये क्यों है आज हालात? इस वास्ते है कि हम तालीम हासिल नहीं कर रहे, और तालीम हासिल होने के बावजूद भी हमको नौकरियों में संधि नहीं मिल रही। ईडब्ल्यूएस हमारे वास्ते काफी नहीं है, हमको होना पूरा पूरा हमारा 5% का रिजर्वेशन, जो बड़ी तादाद में हमारे बच्चों को उसका फायदा होगा। इसलिए हमने पहली मांग क्या रखी है? पहली मांग हमारी ये है कि हमारे जो भाइयों को, मुसलमानों को जो 5% का रिजर्वेशन है, कलम 15(4) और 16(4) के अंतर्गत रिजर्वेशन मिलना चाहिए। ये किसी मजहबी बुनियाद पे नहीं है, ये धर्म के आधार पे नहीं है। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार ने जो 2014 में हमको रिजर्वेशन दिए थे, जो 50 कास्ट थे अंदर रिजर्वेशन के, इसमें वो रिजर्वेशन एसीबीसी अंतर्गत था, वो रिजर्वेशन हमको होना, ये हमारी पहली मांग है। हमारी दूसरी मांग है, 2013 के बाद से कोई आयोग गठित नहीं हुआ जो मुसलमानों की आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक दृष्टया अभ्यास कर सके। इस वास्ते हमारी मांग है, देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला आमच्या हक्काचं मुसलमानांसाठी एक मागासवर्ग आयोग स्थापन करा। आमच्या समाजाची परिस्थिती जाणून घेऊ द्या। 2013 पासून माझा समाज खाली पर चाललाय साहेब। त्यामुळे माझी विनंती आहे की एक मुसलमानांसाठी मागासवर्ग आयोग स्थापन झालाच पाहिजे। ते आयोग एक रिटायर जज, जे रिटायर जज आहेत त्यांच्या निगराणीखाली ते आयोग झालं पाहिजे। आमची तिसरी मागणी आहे, आमची तिसरी मागणी अशी आहे की जी जशी मराठा समाजासाठी सारथी झाली होती साहेब, तशी मुस्लिम समाजासाठी मारती झाली होती। काय झालं त्या मारतीचं? त्या मारती ज्यावेळेस अनाऊन्स केली, त्याला अजित दादा निधन होण्यापूर्वी 6-7 महिन्यापूर्वी दादानी त्याला बजेट दिलतं। ते बजेट जसं की तसं आहे, ती मारती काय रन झाली नाही, त्याचं काय रजिस्ट्रेशन झालं नाही। का नाही झालं? त्याची मारतीचं संचालक मंडळ सुद्धा स्थापन झालं नाही। या मारती जर स्थापन झाली, मारतीचं रजिस्ट्रेशन झालं, तर माझ्या गोरगरीब मुस्लिम समाजातल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा थेट शिष्यवृत्तीत लाभ होईल। ही आमची तिसरी मागणी होती। आणि आमची चौथी मागणी आहे, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, जे संविधानिक पदावर आहेत, येत्या प्रत्येक दिवसात, प्रत्येक काही ना काही घडामोडीत माझ्या समाजाला टार्गेट करतायत। तुम्ही धर्माच्या नावाखाली मुस्लिमांना हिणवता। अरे तुम्ही संविधानाची शपथ घेतली होती ना, व्यक्तिशः भेदभाव करणार नाही शपथ घेतली होती ना तुम्ही। तुम्ही धर्मावर धर्मभेद करणार नाही शपथ घेतली होती ना। का ती शपथ मोडली का तुम्ही? यासाठी माझा राज्य सरकारला चौथी जी मागणी आहे, जे लोकांनी संविधानाची शपथ घेतली होती, जे लोक संविधानिक पदावर आहेत, जे येणाऱ्या प्रत्येक दिवसात काही ना काही मुस्लिमांवर, धर्मावर आधारित कमेंट करतायत, त्यांच्याविषयी काहीतरी कायदा तयार झाला पाहिजे। झाला पाहिजे का नाही? तुम्ही प्रत्येक वेळेस मुस्लिमांचा द्वेष करता। आम्ही आरक्षण याच्यासाठी मागतोय की देशाच्या प्रगतीत आमची भागीदारी पाहिजे, कारण की हा देश कुणी एकट्याची मक्तेदारी नाहीये। हा देश सर्वांनी मिळून बनवला आहे। 1947 पासून ते आजपर्यंत मुस्लिमांनी सुद्धा देशासाठी योगदान दिलंय। माझा सवाल आहे
जे मुस्लिमांना विचारतात देशभक्ती तुम्ही विचारता ना, अरे ह्या जमिनी उकरून पहा. आमच्या उलमा इक्रामच्या कबरी आहेत, ज्यांनी या देशाला स्वतंत्र करायसाठी फाशीच्या फांद्यावर गेल्यात. हे तुम्ही विसरता का? तुम्ही कोणतं हिंदुत्व सांगता? आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य, तुमच्यासारख्या लबाडांचं नाही. एक कोणतरी महाराज उठतो, थर्ड क्लासवाला एखादा महाराज उठतो आणि आमच्या मुस्लिमांना टार्गेट करतो. तू माझी थेट त्याला सवाल आहे, संत तुकारामांचं हिंदुत्व मांड, संत चोखोबांचं हिंदुत्व मांड, संत नामदेवांचं हिंदुत्व मांड. का संत नामदेवांचं हिंदुत्व मांडत नाही? का छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मानत नाही? शिवाजी महाराजांची लढाई कोणी धर्माविरोधात नव्हती, ती एक वृत्ती विरोधात होती, हे ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला टार्गेट करता. ह्या सगळ्या माझे भावना भरपूर आहेत, आम्ही आवर घालतोय आमच्या भावनात. मुस्लिम समाज सब्र करतोय, याचा तुम्ही फायदा घेऊ नका, नाही तर नक्कीच मुस्लिम समाजाच्या पेक्षा दुपटीने रस्त्यावर उतरेल, ही माझी त्यांनी ध्यानात घ्यावा. ज्यावेळेस हा मोर्चा निघत होता, बराचशे काही चर्चेला उदाहरण आलं जिल्ह्यात. याचं काय आलं इकडे बीड मध्ये? अरे ह्या बीड जिल्ह्यातला आहे मी, जिथं दिल्लीत काम केलंय इथल्यापेक्षा चांगलं मी दिल्लीत होतो. मी माझ्या समाजासाठी आलो इथं, कारण की माझ्यात ती भावना आहे. 2 वर्ष झाले ग्रासरूटवर काम करतोय मी. उद्याच्याला कोणती निवडणूक नाही तरी पण आम्ही मोर्चा काढला, कारण की आम्ही स्वार्थासाठी काढत नाही, समाजासाठी काढतोय. कारण की समाज हा माझा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, हे सरकारने ध्यानात ठेवावं. आणि ह्या मोर्चा ज्यावेळेस सुरू होत होता, त्या मोर्चाचा ज्यावेळेस पाया रचला, ते माझे आदरणीय मोठे बंधू शफीक भाऊ यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. त्यांनी मला साथ दिली. खुर्शीद आलम साहेब, फारुख पटेल साहेब, मोईन मास्टर साहेब आणि का बरेचसे नेते साथ दिली सगळ्यांनी. पण समजात महत्वाची समाजाने साथ दिली. समाज भरपूर प्रमाणात इथं आलाय. हा आम्हाला एक आम्ही स्वतःची एक इलिजिबिलिटी समजतो की आम्ही समाजाला इथं आणू शकलो. आमच्यात त्या गट्स होत्यात, आम्ही समाजाला पटवून सांगितलं. त्यामुळे भैया आमची विनंती आहे भैया तुम्हाला, की सभागृहात सुद्धा तुम्ही मुस्लिम आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडावा, ही आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. मला अनेक पत्रकारांनी विचारलं की तुम्ही बीड मधूनच मोर्चा का चालू केला? अरे बीड हा हजरत शहनशाह वली रहमतुल्लाह अलैह यांचा जिल्हा आहे. हा बीड क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे. हा बीड गोपीनाथ मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. हा बीड स्वर्गीय केशर काकू क्षीरसागरांचा जिल्हा आहे. आणि हा बीड मनोज दादा जरांगे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की बीड हा आमचा क्रांतिकारी जिल्हा आहे. आणि आज जरी ही लढाई इथून सुरू झाली असली तर संपणार मुंबईत. त्यामुळे सगळे समाज सोबत आहे का? आणि भैया आदरणीय गंगाधर काका काळमुटे, तय्यब भाई, शफीक भाऊ आणि आमच्या तालुक्याचे नेते महबूब भाई शेख हे 1 तासापासून इथं उन्हात येऊन थांबले होते. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी शिरूर तालुक्यातून लोक इथं आणण्यात खूप प्रमाणात मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत झालं पाहिजे. आणि हा मोर्चा इथंच संपलेला नाही. या मोर्चाची एक धगधगती आग पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. हा मोर्चा नक्कीच मुंबईपर्यंत आम्ही पायी मार्च घेऊन चालणार आहोत. त्यामुळे सोबत आहात का? कोण कोण येणार? ऐका ह्या मोर्चामध्ये आपल्याला ज्यांनी खरोखर मदत केली ते म्हणजे, आता इथं पक्षाच्या एखाद्या खासदारांनी मदत केली त्याचं नाव सांगायला अवघड झालंय, नाही ते आरोप लावतात. त्यामुळे आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा आम्हाला मदत केली, टोलनाक्याला पत्र दिले. आदरणीय विजयसिंह राजे
ते आज जरी काही कामामुळे इथं नसलेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली, त्यांचाही टाळ्या वाजून स्वागत करा. आमचे संदीप भैया क्षीरसागर यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत आणि आभार मानतो. आमचे बाळासाहेब सानप असो, अनेक प्रतिनिधी इथं आलेत, आणि आमचे सर्वात महत्वाचं म्हणजे मुजीबभाई दिसत ना तिथं, मुजीबभाई नाही आहेत का? हा, मुजीबभाईने बी खूप मोठी मदत केलेली आहे आम्हाला, हे आम्ही विसरू शकत नाहीये. मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला मदत केली. आणि ह्या सगळ्या मोर्चामध्ये ज्यांनी खरोखर मेहनत घेतली, आमचे वंचित बहुजन आघाडीचे यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवला, त्या मिळून त्यांचे आभार मानतो. आणि ऐका, ये मोर्चे में कम से कम 600 से ज्यादा पाठिंबे के पत्र आए, ये पहली बार हुआ. इसलिए मैं सब संगठनों का सबका शुक्रगुजार हूं. और ये मोर्चे में जिन्होंने मेहनत ली है, एक मिनट जिन्होंने ये मोर्चे में मेहनत ली है, मेरे दोस्त वसीम मनियार 15 दिन से यहाँ पे औरंगाबाद छोड़ के, उनके लिए तालियां बजाया जाए. आलिम भाई सैयद, नेहाल भाई, वसीम भाई, अमजद भाई, बब्बू, हमारे नदीम सर, इन सब का, और हमारे सभी जो मन्नर ग्रुप है, इनका भी मैं शुक्रगुजार हूं. सबका शुक्रिया अदा करता हूं. वाखिरुल्लाह वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. और 2 मिनटों का निवेदन दिए तक जाना नहीं. जो जाएंगे तो अपना मोर्चा कामयाब नहीं होगा. मोर्चे के 6 लोग अंदर जा रहे हैं. कलेक्टर साहब यहाँ आ रहे हैं, तब तक आपको रुकना है. वो हाँ, तो तबीयत हुई तो आप